आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. दैनिक लोकांकित या वृत्तपत्राचा 10वा वर्धापन दिन सोहळा आज पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या भव्य सोहळ्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील, ख्यातनाम समाजसेवक नानजीभाई ठक्कर, महिला व बालकल्याण सभापती नीता माळी, अभिनेत्री अंशुमाला पाटील, अभिनेते रणजित जोग, अभिनेते अमित भानुशाली, अभिनेत्री संपदा वगळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमात TV1 इंडियाचे संपादक सुधीर शर्मा यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय राज्यभरातील पत्रकार, समाजसेवक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली. विविध नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली असून कलाकारांच्या प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. DLN मीडिया नेटवर्क आणि जर्नलिस्ट मीडिया असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दशकपूर्ती सोहळ्याने पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आणि संस्कृती यांचा सुंदर संगम घडवून आणला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाणारी पत्रकारिता समाजाचा आवाज बनून जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत असते. दैनिक लोकांकितने गेल्या 10 वर्षांपासून निर्भीड, निष्पक्ष आणि समाजहिताची पत्रकारिता जपत समाजात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. याबद्दल संपादक संजय पवार यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. आगामी काळातही लोकाभिमुख पत्रकारितेची ही परंपरा अधिक सक्षमपणे पुढे जाईल असा विश्वासही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. पत्रकार आणि राजकारणी हा काही अचानक आलेला संबंध नाहीये. जसं लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन तसंच पत्रकार हाही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. आज मला अत्यंत आनंद होतो की लोकांकितच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आपण मला इथे निमंत्रित केलं. आणि खऱ्या अर्थाने वृत्तपत्र म्हणजे फक्त बातमी द्यायचं साधन नाहीये, तर त्याच्या माध्यमातून आपण जे लोकांच्या उपयोगाचे प्रश्न उपस्थित करता किंवा जनजागृती करता, खऱ्या अर्थाने ती खूप महत्वाची आहे. आणि मला आवर्जून ह्या वृत्तपत्राचं कौतुक करावं असं वाटतं की सतत 10 वर्ष आपण ह्या क्षेत्रात कार्यरत आहात आणि खूप चांगल्या आणि सत्य अशा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता. आणि महानगरपालिका म्हणून आम्ही जर मी इथं उपस्थित आहे तर आपलं खूप जवळचं वृत्तपत्र आणि महानगरपालिका असं नातं आहे. कारण प्रशासन आणि नागरिक ह्याच्यामधला सुसंवाद साधण्याचं जे साधन आहे ते वृत्तपत्र आहे. आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून नक्कीच लोकांच्या उपयोगाच्या हिताची जी कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जातात ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो. एक महापौर या नात्याने आपण बघतो की जेव्हा पत्रकार परिषद आयोजित केली जाते किंवा कुठेतरी तुम्ही दौऱ्याला जाता त्यावेळेला पत्रकार प्रश्नाचा एक भरून असतात एक फार मोठा, तर त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं एक वैयक्तिक खऱ्या अर्थाने महापौर पद बाजूला ठेवून एक वैयक्तिक माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आपण म्हणजे पत्रकार प्रश्न विचारतो खऱ्या अर्थाने ते त्यांच्या वैयक्तिक प्रश्न नसतात, तर जनसामान्यांना माहिती हवी असते की कशा पद्धतीने आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्यासाठी काम करतोय. आणि तो प्रश्नांचा भडीमार नसून ती जनसामान्यांना दिलेली माहिती असते आणि ती खऱ्या अर्थाने खरी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि जरी त्याच्यामध्ये काही टीका वगैरे आपल्या माध्यमातून होत असल्या तर ते उत्तम प्रशासन लोकांच्या साठी व्हावं ही त्याच्यात मागची हेत असतो. जी मोठी माणसं आहेत, खरं तर मी जेव्हा इथे येत होतो, मी जेव्हा पत्रिका वाचली आणि सगळी नावं वाचली मी, तेव्हा खरंच मला भीती वाटत होती की मी या सगळ्यांसोबत मंचावर असणार आहे. माझ्या हातून कोणतीही चूक व्हायला नको, मी जे काही बोलेन त्यात काही चुकीचं बोलायला नको. तसे खरंच खूप घाबरलेलो होतो, पण इथे आल्यावर मला कळलं की खरंच खूप गुण आहेत. मला असं अजिबात वाटलं नाही की पहिल्यांदा भेटतो सगळ्यांना, पण याची कामं मात्र खूप कठीण आहेत आणि म्हणतो ना आपण की वंदनीय आहेत. मी आलो, नीता मॅडमशी बोललो मी जेव्हा, आता यांनी जेव्हा सांगितलं की यांचं कार्य काय आहे आणि ते कार्य अविरत सुरू आहे, किती लोकांना यांनी मदत केली आहे,
म्हणजे हे सगळं ऐकून मला असं वाटलं की आम्ही कलाकार म्हणजे फक्त मनोरंजन करतो आणि घरी जातो आरामात झोपतो, पण खरं तर यांच्यामुळे लोकांचं मनोरंजन होऊ शकतं. सुजाताताई पण थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. आणि माझा मित्र म्हणा, माझा भाऊ म्हणा, रणजित जो, आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. बाकी सगळ्यांना पहिल्यांदाच भेटलोय मी. काही चूक झाली असेल माझ्याकडनं तर क्षमा प्रार्थी आहे. सर्वप्रथम 10 वर्ष कंप्लीट करणं ही छोटी गोष्ट नाहीच आहे. आम्ही कलाकार आहोत, आम्ही लोकप्रिय आहोत, लोक आम्हाला खूप मानतात, पण खरे हिरो हे लोक असतात. सिरियसली मी आता सुद्धा सांगितलंय मध्येच की लोकप्रियता आणि लोकांच्या मनात जागा निर्माण करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लोकप्रियता क्षणी असते, ऍक्टर आला, नाव केलं गेलं, पण मनात जागा निर्माण करणं हे खूप कठीण असतं. 10 वर्ष सतत सत्याच्या बाजूने उभं राहणं आणि लोकांपर्यंत सत्य पोहोचवणं ही खूप कठीण गोष्ट आहे. आणि 10 वर्षात लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे तुम्ही, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप सगळ्यांची माफी मागितली की मला जायचंय, त्यामुळे मला जावं लागेल. मी खूप कमी वेळ देऊ शकलो, याची खंत मला सुद्धा आहे. पण नेक्स्ट टाइम मला आधीच सांगा, मी जास्त वेळ काढून इथे येईन आणि मला स्वतःला खूप आवडेल तुमच्या सोबत राहायला. थँक्यू. 10 वर्ष त्यांच्या आज न्यूजपेपरला कंप्लीट झाली आहेत, पण 10 वर्षाआधी 2016 साली मी या कार्यक्रमाला आलो होतो हे मला नक्कीच आठवत आहे. आणि आज 10 वर्षानंतर परत इथे येण्याची संधी मिळाली, यासाठी मी संजयजींचे मनापासून आभार मानतो. आणि जसं की मॅडम म्हणाल्या की खरं आहे की आजकाल डिजिटल युगात सगळ्यांजवळ सोपं माध्यम आहे. मोबाईलवरती 2 मिनिटात तुम्ही हवं ते लिहू शकता, मग ते बरोबर असो नसो, मग त्याच्यानंतर की एक ट्रोल आर्मी सुरू होते, मजेशीर गोष्टी होत असतात. पण खऱ्या अर्थाने पत्रकारिता ही जी सुरू झाली भारतात, मग ते अगदी स्वातंत्र्याच्या आधी असो किंवा नंतर असो, वर्तमानपत्र हेच एकमेव माध्यम होतं. आणि मी आजही स्वतः असं मानतो की खरे पत्रकार जे न्यूजपेपरमध्ये लिहितात त्यालाच आम्ही जर्नलिस्ट असं मनापासून म्हणतो. बाकी स्वघोषित सगळेच आजकाल जर्नलिस्ट झाले आहेत. आम्ही ऍक्टर आहोत, आम्ही जर्नलिस्ट असतो, आम्ही सगळेच असतो. पण मला असं वाटतं एक टाळ्या त्या सगळ्या जर्नलिस्टसाठी जे आजही न्यूजपेपरवर प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्यासाठी मी त्यांना नक्कीच मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. थँक्यू. आणि हो, आमच्या मालिका बघत राहा आणि आमच्यावरती असंच प्रेम करत राहा. थोडा PR करणं गरजेचं असतं. थँक्यू.